आपल्या परंपरेचं प्रतीक असणारं हे उपरणं मला सन्मानानं कीर्तनात परत आणायचंय. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच. माऊली, खरं सांगू का, माझ्यावर असा प्रसंग आलाय ना, लोक इतक्या इतक्या घाणेरड्या नजरेनं माझ्याकडे बघतायत. माझ्या चारित्र्या बाबतीत नको नको ते बोलतायत. आणि या परिस्थितीमध्ये कीर्तनाला उभं राहणं म्हणजे दडपणच आलं मला. काहीच सुचत नव्हतं. डोक्याला हात लावून अस्वस्थ बसले होते एका जागी. आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला हे सहन करावं लागतंय याची जाणीव झाली. आणि मग अचानक मला माझ्या व्यंकू महाराजांचं कीर्तन आठवलं. महाराज म्हणाले होते, ती स्त्री तिच्या चारित्र्या बाबतीत कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. जर तिचं चारित्र्य तुम्हाला तपासून बघायचंय तर तपासणाऱ्याचं चारित्र्य सुद्धा तपासायला नको. आज अष्टमी आहे, नवरात्रीतला पवित्र दिवस. गेले 8 दिवस आपण वेगवेगळ्या शक्तींची पूजा करत आलो. मंदिरातल्या शक्तीची पूजा करायची आणि घराघरात असलेल्या शक्तीला वाईट वागवायचं. म्हणजे हा विरोधाभास गावातल्या लोकांना कळेल तेव्हा कळेल. पण आजच्या निरूपणात मला कोणता अभंग घ्यावा माऊली हेच माझ्या लक्षात येईना. पण मग अचानक लक्षात आलं की अयमय आज तर अष्टमी आहे, शक्ती पूजण्याचा दिवस. संत परंपरेतली शक्ती. म्हणजे संत जनाबाईंनी काय लिहून ठेवलंय हे माझ्या लक्षात आलं आणि तोच अभंग आजच्या निरूपणात मी घेतलाय माऊली. न विचारिता कुळ गणिका उद्धरिली, न विचारिता कुळ गणिका उद्धरिली, नाम सरते केली तेहि लोकी, नाम सरते केली तेहि लोकी, तेहि लोकी. ऋषींची कुळे उच्चारिली जेणे, ऋषींची कुळे उच्चारिली जेणे, स्वर्गावरी तेणे पस्ती केली, स्वर्गावरी तेणे पस्ती केली.
माऊली मला व्यंकू महाराजांनी संतांनी माझ्या विठुरायांनी घडवलंच असं आहे की मला या परीक्षांना घाबरायची गरजच नाहीये. कारण माझा विठुराया भक्तीची परीक्षा घेतो. भक्तांना जवळ करताना तो चारित्र्याचं सर्टिफिकेट मागत नाही. भक्तीसारखं पवित्र काम करत असताना आपण चारित्र्याची चर्चा करत नाही. पण माझ्या पतीच्या उमेदवारीवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे असा दावा करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते माऊली मला. तर यावर असलेला माझा आक्षेप हा माझा भित्रेपणा आहे असा अजिबात समजू नका माऊली. अहो ही तर जगरहाटी आहे. म्हणजे खोट्याचा डंका पिटला जातो आणि खऱ्याची कायम गळचेपी होते. पण माऊली सत्य हे स्वयंप्रकाशी असतं, शाश्वत असतं. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर खऱ्याला ना माऊली कुणाच्या व्हॅलिडेशनची आणि कुणाच्या अप्रुव्हलची गरज नसते. आणि म्हणूनच मी माझं हे कीर्तनाचं शाश्वत काम कायम करत राहणार. हा माऊली खऱ्या खोट्याची लढाई तर रोजची. आजही आपण न्याय मागायला कोर्टात जातो. कसं आहे खोट्याचा संसर्ग जरा लवकर लागतो आणि मग औषध कितीही कडू असलं किती झोमणारं असलं तरी खऱ्याचं औषध हे आपल्याला घ्यावंच लागतं. ही परीक्षा माझ्यासाठी कितीही कडू औषध जरी असलं ना पण याने जर तुम्हा सगळ्यांची तोंड बंद होणार असतील तर ही परीक्षा द्यायला मी तयार आहे. माऊली अधोक्षज महाराजांना मी लहानपणापासून ओळखते. ते कायम असे बुजलेले काय मागे राहणारे होते. कुणाकडे दुर्लक्ष होत असेल किंवा कुणाला स्वतःचा मुद्दा समोरून असं मांडता येत नसेल तर त्या व्यक्तीची काय व्यथा असेल हे अधोक्षज महाराजांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून ते चांगला नेता होऊ शकतात. म्हणजे ते निवडून येतील का नाही हा पुढचा प्रश्न आहे. मी त्यांचा प्रचार करत नाहीये इथे. पण या परीक्षेचा परिणाम जर अधोक्षज महाराजांच्या निवडणुकीच्या उमेदवारीवर येत असेल तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. माझ्या आयुष्यातल्या अतिशय वैयक्तिक गोष्टीचा लोकांवर जर इतका परिणाम होणार असेल, गावाच्या भल्या वाईटाचा निर्णय याच्यावर अवलंबून असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्खं गाव माझ्या विरोधात असताना माझ्या चारित्र्यावरती संशय घेत असताना एक व्यक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, तो म्हणजे माझा जोडीदार. आणि त्याच्या जर उमेदवारीवरती प्रश्न निर्माण होत असेल ना माऊली तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. मगापासून परीक्षा करतायत. अशी कोणती अग्नी परीक्षा देणार आहे ते तरी आम्हाला सांगा. माऊली मी लोखंडाचा तापलेला गोळा माझ्या तळ हातावर घेऊन तळत्या निखाऱ्यांवर चालायला तयार आहे. आणि हीच असेल माझी अग्निपरीक्षा. आणि हे मी वाह मिळवण्यासाठी नाही करत आहे, कारण मला ठाऊक आहे हे साध्य करायला मी सक्षम आहे. मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. तुला अजून एकदा सांगतो, ही अग्निपरीक्षा वगैरे द्यायची काहीच गरज नाही तुला. आदू, मी जर हे केलं नाही तर
मी घाबरल्याचा अर्थ काढतील लोक. अर्थ नाही, अनर्थ आहे हा. इंदू, तू हे जे काही अग्नी परीक्षा देण्याचा निर्णय घेतलायस ना, मला सुद्धा पटलेला नाहीये तो. महाराज, मला हे जरुरी वाटतं. माझ्या चारित्र्याविषयी कुणाच्या मनात संशय नसला पाहिजे. अगं बाई, कुणाच्याही मनात संशय नाहीये तुझ्या चारित्र्याबद्दल. हे जे काही सुरू आहे ना, ते फक्त राजकारण आहे, बाकी काही नाही. महाराज, मग हे समोर आणायला नको का? आणि त्यासाठी हे आव्हान स्वीकारणं हा एकमेव मला पर्याय वाटतो. अगं पण इंदू, जर माझं ऐक. महाराज, तुम्ही मला निर्भयपणे लढायचं शिकवलंय ना. हो, पण ही लढाई नाहीये, कारस्थान सुरू आहे.